महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्यात यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचे मोठे सावट असून त्यामुळे राज्यात सरासरी 88% पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच मध्य पूर्वेतील युद्धामुळे रासायनिक खतांचा तुटवडा होऊ शकतो. तसेच पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अपुऱ्या पावसाचा फटका बसू शकतो अशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खरीप हंगामात शेतासाठी पैशांची कमतरता भासू नये यासाठी राज्य सरकारने बँकांना महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र मान्सूनच्या प्रवासाबाबत समोर आलेल्या ताज्या अपडेटमुळे चिंता आता आणखी वाढली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने या वाऱ्यांमुळे मान्सूनच्या प्रगतीत अडथळा येऊ शकतो. अंदमानमध्ये 18 मे पर्यंत मान्सून येईल असा अंदाज होता, पण कमी दाबाच्या क्षेत्रामुळे त्याला उशीर झालाय. आता मान्सूनच्या आगमनाच्या नव्या तारखा समोर आल्या असून त्यानुसार महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होऊ शकतो. राज्यसभेच्या 26 जागांसाठीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या आहेत. 10 राज्यांमधील 26 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 18 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. राज्यसभेतून 21 जून ते 19 जुलै 2026 या कालावधीत वेगवेगळ्या तारखांना विद्यमान खासदारांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून घडामोडींनी वेग पकडलाय. प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी, चर्चा, बैठका यांनी राष्ट्रवादी पक्षातील लवकरच मोठ्या घडामोडींबाबतचा अंदाज वर्तवलाय. तर दुसरीकडे अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार पार्थ पवार, जय पवार हे राजकारणात पूर्णपणे पक्षात सक्रिय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परळीचे आमदार धनंजय मुंडेंवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार मोठी जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना जाहीर केली आहे, पण ती नेमकी कधी होणार याची माहिती मात्र समोर आली नव्हती. त्यावरून शेतकरी आणि बँकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झालेली होती. दरम्यान गुरुवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारीख सांगितली आहे. येत्या 30 जून पूर्वी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील धुळगाव येथील एका निराधार महिलेच्या शासनमान्य घरकुल बांधकामाला विरोध करत शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या तालुका अध्यक्षासह 6 जणांवर गुन्हा दाखल झाला असून 3 अटक करण्यात आली आहे. एकीकडे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी उपोषणाची हाक दिल्यानंतर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला खुशखबर दिली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटी रुपयांचा निधी दिल्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे आता मराठा समाजात नवीन उद्योजक तयार होण्यास मदत होणार आहे. वांद्रे येथील गरीबनगर परिसरात पश्चिम रेल्वेकडून राबवण्यात येत असलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान पोलिसांनी आतापर्यंत एकूण 16 जणांना अटक केली आहे. बुधवारी या मोहिमेदरम्यान दगडफेकीची घटना घडली होती. पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणी 100 ते 150 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना आज दुपारी 2 वाजता मुंबई वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले आहे. 2008 मध्ये झालेल्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. ठाणे सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिलाय. 18 वर्षांनी हा निकाल आला आहे. रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना कल्याण रेल्वे स्थानकावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या घटनेप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात राज ठाकरे यांनाही आरोपी करण्यात आलं होतं. बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सध्या या प्रकरणी चौकशी सुरू असून नुकतीच एक खळबळजनक माहिती समोर आली. जेव्हा रोहित शेट्टी याच्या घरावर गोळीबार झाला तेव्हा अनमोल बिश्नोई याचं संपूर्ण लक्ष घडत असलेल्या घटनेकडे होतं. रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. गँगस्टर अनमोल बिश्नोई रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या संपूर्ण कारवाईत व्हिडिओ कॉलद्वारे लक्ष ठेवून असल्याची माहिती समोर येत आहे. जोपर्यंत हल्ला पूर्ण होत नाही तोपर्यंत तो गोळीबार करणाऱ्यांच्या म्हणजे शूटरच्या संपर्कात होता अशी माहिती समोर येते. राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात एका वाघाच्या हल्ल्याने थरकाप उडाला आहे. तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या 13 महिलांवर एकाच वेळी या वाघाने जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यात 4 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना आज सकाळी समोर आली आहे. महिला तेंदूपत्ता तोडण्याचं काम करत असतानाच अचानक वाघ आला. महिलांनी प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केले, पण 4 महिलांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. राज्याच्या राजकारणाविषयी एक खळबळजनक माहिती समोर येते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांदरम्यान आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. जर राष्ट्रवादी शरद पवार गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर मी दुसरा पर्याय निवडेन, पण भाजपसोबत जाणार नाही असं स्पष्ट विधान रोहित पवार यांनी केलं आहे.
पुण्यातील वाघोली पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी नुकतीच राष्ट्रवादी एनसीपी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक केली. या घटनेने स्थानिक राजकीय वातावरणात चर्चेची लाट उडाली आहे. राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट क सेवांमधील लिपिक, टंकलेखन आणि कर सहाय्यक पदांसाठी घेतली जाणारी स्वतंत्र टायपिंग टेस्ट अखेर रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अतिरिक्त ताण आता कमी होणार आहे. इंधन टंचाईचा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. परभणीत 7/12 दाखवाल तरच इंधन मिळणार असल्याचं पेट्रोल पंप चालकांनी सांगितले. शेतीची कामे सुरू असताना डिझेल टंचाईमुळे शेतकरी अधिकच हैराण झालाय. त्यात आता 7/12 दाखवून देखील पुरेसे डिझेल मिळत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. दरम्यान पेट्रोल पंप चालकाने अशी अट लादण्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. अशातच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणी कुठलीही अट घालणे निश्चित प्रकारे चुकीचे असल्याचे म्हणत या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.